जरांगेच्या मागणीमुळे दोन गट पडले आहेत. कुणबी जो आहे तो ओबीसीमध्ये आहेच, ज्याला पाहिजे तो अर्ज करेल आणि घेईल. तुम्हाला शोधून काढण्याची गरज काय आहे? शासनाचं ते काम आहे, म्हणून आम्ही याचा विरोध करतो. या वातावरणामुळे विधानसभेत ओबीसी हा मराठा समाजाला मतदान करणार नाही आणि मराठा हा ओबीसीला मतदान करणार नाही. ओबीसीमध्ये ही नव्याने आलेली जागृती की आपलं आरक्षण जातं याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे ते एकमेकांच्या उमेदवारांना मतदान करणार नाहीत. हे राजकीय भांडण निवडणुकीपर्यंत कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया आरक्षण बचाव यात्रेच्या पत्रकार परिषदेदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये केली. राजकीय भांडण सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित करण्याची ही अनेक जणांची चाल आहे, असंही ते यावेळी म्हणाले. राजकीय लीडरशिप किती कमकुवत आहे हे याच्यातून स्पष्ट होतंय. स्वतःच्या समाजाच्या विरोधात आहोत की बाजूने आहोत ही सुद्धा सांगण्याची हिंमत या नेत्यांमध्ये नाही. मराठवाड्याकडून विदर्भामध्ये जसं आलो तशी पहिली बैठक जी ओबीसींबरोबर झाली त्यामध्ये विदर्भातला कुणबी ही चर्चा झाली. जे प्रतिनिधी उपस्थित होते धनगर समाजाचे, यांचा सवाल की विदर्भातला कुणबी जो आहे तो ओबीसी आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण आयरणीची वेळ आली तर हा कोणाबरोबर असेल? आरक्षणासाठी ओबीसी आहे त्यांचं म्हणणं होतं, पण उरलेल्या सर्व इतर गोष्टींमध्ये आमच्याशी बसण्याऐवजी ते मराठा समाज, पाटील समाजाशी बसतात, देशमुख समाजाशी बसतात. या संदर्भातला भूमिका घेतली पाहिजे. याचं कारण त्यांचं होतं की विधानसभेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येणार आहे. मराठ्याच्या लढाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा बळी दिला जातोय. आणि अशा वेळेस कुणबी समाज कुठे राहील? तो व्यवहारिक दृष्टिकोनातून मराठा, पाटील, देशमुख यांच्याबरोबर आहे. आरक्षणासाठी तो फक्त ओबीसी आहे असं म्हणतो आणि म्हणून ही शंका उपस्थित राहिली अशी परिस्थिती आहे. आणि ही शंका कुणबी सोडून उरलेले ओबीसी जे आहेत त्यांच्या मनामधली ही आहे की ते मला
त्यांनी पुसदलाही बोलून दाखवली आणि यवतमाळलाही त्या ठिकाणी भेट झाली, त्याच्यामध्ये त्यांनी बोलून दाखवलं. त्यांचा संभाजीनगरमध्ये खूप भव्य मोर्चा आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की शेतकरी शेतमजुरांच्या पहिल्यांदा असणारं जे आहे, ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांचं महाराष्ट्राभर अस्तित्वात असेल तर तिसरी आघाडी, महाराष्ट्राच्या कुठल्या भागामधलं जर असणारं अस्तित्व नसेल तर त्याच्यामधलं असणारं कुठे तिसरी आघाडी आहे. त्याच्यामुळे कोणाचं तरी नाव घेऊन आम्ही तिसरी आघाडी करतो आहे आणि इतरांची बार्गेनिंग करून मी त्याच्यावरती कॉमेंट करत नाही. राज ठाकरे ते त्यांचं मत आहे. तुम्हाला वाटते महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही? प्रश्न असा आहे, ज्याला त्याला आपली मतं मांडण्याची गरज आहे. त्यांनी ते मत मांडलं आहे. आम्ही आमच्या रॅलीमधनं असं आमचं मत मांडलेलं आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही राज ठाकरेला हे विचारलं का की बाबा ही आरक्षण बचाव रथ यात्रा चालली आहे, त्याच्याबद्दल तुमचं मत काही आहे का? तुम्ही नाही विचारलं त्यांना. अगदी तुमच्या प्रतिनिधीने कोणाची हिंमत नाही आहे एवढं सांगा ना. का तिथं ठोकशाही चालते, तिथे लोकशाही नाही चालत. सगळ्या चॅनल्सवरती आहे. ते माझं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या याच्यावर मी कमेंट करत नाही. बाळासाहेब, राज ठाकरेंनी असं पण म्हटलं की पवारांनी आरक्षणाला हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी. ती आम्ही घेतली, ती आम्ही काळजी घेतली आणि आज आम्ही ठामपणे सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ना मणिपूर होणार ना दंगल होणार. त्याच्यामुळे हे जे मिलीभगतचा जो खेळ चालला आहे ना तो त्यांना चालू द्या. आम्हाला महाराष्ट्र शांतता करायचा आहे, तो आम्ही शांतता करतो. चंद्रकांत पाटलांचं एक कालचं स्टेटमेंट आहे की ओबीसींचंही सब क्लासिफिकेशन करून जर आरक्षण जर देण्यात आलं तर सर्वांना त्या त्या जातींना तेवढा वाटा देण्यास सोयीस्कर होईल. आपल्या इथं झालेलंच आहे. अभ्यास कमी दिसतोय मला. म्हणजे मी कालचं स्टेटमेंट नाही, मी आजचं तुम्हाला सांगतोय की VGNT हा वेगळा आला आहे, DT हा वेगळा आला आहे. त्याच्यामुळे असं त्यांचं वर्गीकरण झालेलंच आहे. नाही, मग येणाऱ्या काळात ओबीसीमध्ये पण कुणबी किंवा धनगर तेली अशा काही जातींचं वर्गीकरण होणार आहे का? सरकारचा तसा काही डाव आहे का? सरकारचा डाव मी जो म्हणालो की विधानसभेनंतर विधानसभेच्या माध्यमातून जनगणनेचा प्रस्ताव, ओबीसींची जी मागणी आहे, जनगणना ओबीसींची झाली पाहिजे, त्याला मान्य करून जोपर्यंत जनगणनेच्या माध्यमातून टक्केवारी कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती. जे सुप्रीम कोर्टामध्ये झालं तेच विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. स्त्रीला एक माहिती आहे की या संदर्भातल्या काही व्यक्ती यांनी असा निर्णय होईल असं अनेक जणांना सांगत सुटलेत. का त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राजकीय नेत्यांशी बोललेलो आहोत आणि या दृष्टीला ते असणारं त्यांची सहमती आहे, पण इलेक्शन असल्यामुळे आम्ही भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे. नुकताच जो सुप्रीम कोर्टाने निर्णय की त्यांनी इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात करावी की मी क्रीमी लेअरमध्ये येतो आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसवाल्यांना कणा नाही आहे. काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते. जे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितला इलेक्शनचा तर डबल आहे एकनाथ शिंदेंचा. याचा सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेंकडे राहिली
आणि एकनाथ शिंदेनाच शिवसैनिक आता खरा शिवसेना मानतोय. जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे. त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये मांडली असती. पण आपल्याला असताना दिसतंय की काँग्रेस पार्टीमधला कोणी नेता हे मांडायला तयारही नाही अशी माझी माहिती आहे. त्या बैठकीमध्ये मांडायलाच तयार नाही आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केवळ आंबेडकरी जे नेते आहेत, तुम्ही असाल किंवा चंद्रशेखर आझाद किंवा मायावती, केवळ आंबेडकरी नेते त्याला विरोध करत आहे. मात्र काँग्रेस किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली. काँग्रेसने माझ्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ती त्यांच्या मुख्यमंत्र्यांमार्फत स्पष्ट केली. तेलंगणामध्ये त्यांचा मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याचबरोबर कर्नाटकमध्ये आहे की त्यांनी असं सांगितलं की आम्ही असताना हे जजमेंट लागू करू. तेव्हा कशा पद्धतीने लागू करतात आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का ज्युडिशरीमध्ये आज जर बघितलं तर 2% सुद्धा ST नाहीत आणि 6.7% हा SC आहे अख्ख्या ज्युडिशरीमध्ये. OBC आपण असताना बघितला तर लोअर ज्युडिशरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण अप्पर ज्युडिशरीमध्ये तो नाहीच आहे. एरिया काय आणि दुर्दैवाने माझ्या अंदाजानं आता स्पेट ऑफ पिटिशन्स यायला सुरुवात होतील. एक मला अनेक जणांनी जेव्हा मांडलं तेव्हा की जे अगोदरचं 5 जणचं जजमेंट होतं त्या 5 जजच्या जजमेंटने असं म्हटलं आहे की संविधानाने अधिकार काय दिला आहे तर शेड्यूल कास्ट कोण आहे, शेड्यूल ट्राईब कोण आहे ते तुम्ही डिसाईड करा. दुसरं त्याची सूची करा आणि पब्लिश करा. तुम्हाला त्याच्यामध्ये डिव्हिजन करता येत नाही. त्याच्यामुळे असताना आता मी जे बघतोय ते स्पेट ऑफ पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये येतील. त्याच्यामध्ये नुसतं गवई यांचं नाही आहे तर चंद्रचूडांचंही तिथे असणारं हे आहे की क्रिमी लेअर यावा म्हणून. माझं म्हणणं असे क्रिमी लेअर यायचं असेल ते अक्रॉस दी बोर्ड तो आला पाहिजे. तो सिलेक्टिव्हली आला की पुन्हा पिटिशन होईल की आर्टिकल 14ला हिट करते की डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन सर्टन फॅक्टर्स. वक्तव्य समाज दुभगण्याची जी वक्तव्य आहेत समाज दुभगला की देश दुभगतो. त्याच्यामुळे UAPAचा कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांना लागला पाहिजे. राज ठाकरेंवर पण 100 OBCचे खासदार निवडून पाठवणार आहोत. आमदार पाठवायचे असं आपण आवाहन केलं. पण 2024च्या इलेक्शननंतर असं दिसून आलं आम्हाला की आपण ज्या विधानसभेच्या बॉड्या आहेत आपल्या पक्षाच्या त्या डिसॉल्व्ह केल्या. तर आपण काय प्लॅन? मी असणारा म्हटलं OBCना म्हटलंय की तुम्ही 100 आमदार आणण्याची तयारी ठेवा. तो आणि पक्षाच्या बॉडी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. सर OBCना आता आपण ज्या पद्धतीनं आमदारचं म्हणतोय तर जरांगे विषयी आपली भूमिका आणि लोकसभेमध्ये जो OBCनी आपल्यापासून जो मतदार दुरावला असं जर आपला वाटत असेल तर आजची आपली भूमिका OBC विषयी जी आहे ती त्या लोकसभेमध्ये जे आपलं मतदान पर्सेंटेज कमी झालं म्हणून आता माझं म्हणणं असेल तुम्ही माझी त्यावेळेची भूमिका समजली नाही तुम्हाला आजचीच भूमिका समजली. मी त्यावेळेस म्हणालो होतो की OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे.
आणि जरांगे तर स्पष्ट त्याच्यामध्ये शेवटी असं आहे की भेटणं न भेटणं हा वेगळा भाग आहे. जरांगेनं सुद्धा असताना आता तू माझीच भाषा बोलायला लागलाय की आम्हाला मिळणार नाही आहे. त्याच्यात मी बदललेलो नाही, इतर जण बदललेली आहेत. मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. त्यात पक्ष आणि आमची भूमिका ही एकच आहे. त्याच्यात कुठलाही बदल झाला नाही. त्याच्यामध्ये बदल फक्त त्याच्यात वाढ एवढी झाली की हे जे 55 लाख ओव्हरनाईट सर्टिफिकेट देण्यात आले, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट, त्याला आम्ही असणारा विरोध केलेला आहे. कुणबी जो आहे तो ओबीसीमध्ये आहेच. ज्याला पाहिजे तो अर्ज करेल आणि घेईल. तुम्हाला शोधून काढण्याची गरज काही आहे. शासनाचं ते काम नाही आहे आणि म्हणून आम्ही त्याला विरोध करतो की 55 लाख त्या रद्द करा.